नमस्कार, श्रेया पार्लरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक, पौष्टिक आणि खूप स्वादिष्ट रेसिपी. ती म्हणजे हुलगे भाजून त्याचं माडगं. हे खास महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागामध्ये पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात खूप आवडीने खाल्लं जातं. थंडीमध्ये शरीराला उष्णतेची गरज असते, तसेच ताप आल्यावर गावाकडे खास करून हे माडगं बनवलं जातं. ही रेसिपी चवदार तर आहेच, पण थंडीमध्ये शरीराला ताकद देणारी आहे आणि चवीला म्हणाल तर खूप टेस्टी आणि मस्त अशी लागते. चला तर मग बनवून पाहूया गावकडच्या पद्धतीने हुलग्याचं माडगं. सुरुवातीला आपण हुलगे पाव कप घ्यायचे आहे. हे आपण स्वच्छ निवडून पूर्णपणे साफ करायचे आहे. यामध्ये खडे असतात, त्यासाठी हुलगे घेताना हे निवडून घ्यायचे. निवडलेले हुलगे कढईमध्ये आपण भाजून घ्यायचे आहे. हे आपण भाजून नंतर याचं माडगं तयार करणार आहोत. याला हलका तपकिरी रंग येईपर्यंत भाजायचे आहे. दरम्यान हे आपण सतत हलवत राहायचे आहे, नाहीतर हे जळू शकतात आणि माडगं केल्यानंतर याची चव बिघडते. त्यासाठी अशा प्रकारे आपण हे सतत अशा पद्धतीने हलवत राहायचे आणि भाजून घ्यायचे आहे. हे आपले या ठिकाणी भाजून झालेले आहे. याचा रंग पाहू शकता, रंग देखील मस्त बदललेला आहे. आणि एक प्लेट घेऊन याच्यामध्ये हे आपण काढून घेणार आहोत. काढून घेतल्यानंतर हे पूर्णपणे आपण थंड करायचे आहे आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक करायचे आहे. त्यासाठी आपण मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आणि ह्या भांड्यामध्ये हे घालून घेणार आहोत. हुलगे बारीक करताना तुम्ही महत्त्वाची टिप्स या ठिकाणी लक्षात ठेवायची. गरम हुलगे तुम्ही मिक्सरला बारीक करायचे नाही, नाहीतर ते व्यवस्थित बारीक होत नाही. त्यासाठी हे पूर्णपणे थंड करायचे आणि थंड केल्यानंतरच मिक्सरला आपण हे बारीक करून घेणार आहोत. हे मिक्सरच्या भांड्यात घालून झाल्यानंतर झाकण लावायचे आणि झाकण लावून हे आपण मिक्सरला चालू बंद करत फिरवून घ्यायचे आहे. चालू बंद करत फिरवल्यामुळे हे सर्व एकसारखे असे बारीक होते आणि याची पावडर तयार होते. थोड्या प्रमाणात करत आहोत, म्हणजे आपण पाव कपच करत आहोत. त्यासाठी आपण हे भाजून मिक्सरला फिरवून घेत आहोत. त्याऐवजी जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल तर तुम्ही हे गिरणीवर दळून देखील आणू शकता. परंतु हुलगे नेहमी साफ करून नंतरच हे भाजून पूर्णपणे थंड करायचे आणि नंतर तुम्ही हे याचे पीठ तयार करून ठेवू शकता. अनेकदा हुलग्यामध्ये त्याच्याच कलरचे खडे असतात, म्हणजे गारगोटीचे खडे असतात. त्यासाठी महत्त्वाची टिप्स तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायची की हुलगे निवडल्यानंतरच गिरणीमधून किंवा मिक्सरला बारीक करायचे आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने आपण सर्व हुलगे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे आणि हे आपले बारीक झालेले आहे. मिक्सर आपण बंद केलेला आहे आणि मिक्सरचे भांडे आपण काढून घेऊन यातील पीठ पाहू शकता. मस्त असे पीठ या ठिकाणी तयार झालेले आहे. हातावर घेतल्यानंतर अशा प्रकारे एकदम बारीक पीठ न करता आपण हलके हे हाताला असे रवाळ लागत आहे अशा पद्धतीने केलेले आहे. तुम्ही पाहू शकता हलके रवाळ दिसत आहे. अशाच पद्धतीने हे पीठ तयार करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपण 2 कप पाणी घालून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला किती माडगं करायचं आहे त्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण घ्यायचे आहे. आपण 1 कप करणार आहोत, त्यासाठी आपण 2 कप पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. 1 चमचा यामध्ये गूळ घालून घेणार आहोत. गूळ घातल्यामुळे याची चव छान लागते आणि गूळ घातल्यानंतर आपण हे सर्व चांगले मिक्स करून घेणार आहोत. या ठिकाणी आपण तिखट माडगं न करता हलके गोड करणार आहोत. ते चांगले उकळू द्यायचे आहे आणि हे उकळेपर्यंत आणि गूळ यामध्ये मिक्स होईपर्यंत आपण या ठिकाणी एका वाटीमध्ये आपण 4 चमचे पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये तयार हुलग्याचे पीठ आपण 3 चमचे घालून घेणार आहोत. या ठिकाणी आपण 1 वाटी करत आहोत. 1 वाटीसाठी आपण या ठिकाणी 3 चमचे हे पीठ घेतलेले आहे आणि पाण्यात घालून हे चांगले मिक्स करायचे आहे. सुरुवातीला असे केले तर हे पीठ पाण्यामध्ये घातल्यावर कधी कधी गाठी होतात. त्यासाठी आपण अशा प्रकारे अगोदरच याची अशी पेस्ट तयार करून घ्यायची आणि नंतरच ती या ठिकाणी पाण्यामध्ये वापरायची आहे. अशा प्रकारे याची पेस्ट तयार करून झालेली आहे आणि आपले पाणी देखील उकळलेले आहे. यामध्ये आपण अर्धा चमचा सुंठ पावडर घालून घेणार आहोत. सुंठ घातल्यामुळे याला छान अशी चव लागते आणि ते घातल्यानंतर आपण तयार केलेली पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ही पेस्ट घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये गाठी न होता एकदम पटकन ही पाण्यामध्ये मिक्स होते. त्यासाठी या ठिकाणी दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्ही पीठ पाण्यामध्ये घालताना सुरुवातीला एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये अशी स्लरी करून नंतरच हे यामध्ये वापरायचे आहे आणि हे आपण कमी गॅसवर चांगले उकळून घ्यायचे आहे. या
ठिकाणी हे आपण सतत अशा प्रकारे चांगले हलवून उकळून घ्यायचे आहे. हे आपण 5 ते 7 मिनिटासाठी चांगले उकळून घेणार आहोत. म्हणजे 5 ते 7 मिनिटात हे मस्त असे शिजले जाते. तुम्हाला किती घट्ट पातळ हवे आहे त्याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवायची आहे. आणि हे पहा, या ठिकाणी आपले 5 मिनिटं झालेले आहे आणि 5 मिनिटानंतर आपले माडगं मस्त असं शिजलेलं आहे आणि याचा रंग पाहू शकता मस्त असे झालेले आहे. आपण 2 कप पाणी घेतलेले होते आणि याचे 1 कप पाणी होईपर्यंत आपण मस्त असे शिजवून घेतलेले आहे. एका वाटीमध्ये आपण हे सर्व करून घेणार आहोत. यामध्ये घालून घेतल्यानंतर हे गरमागरम आपलं माडगं पिण्यासाठी तयार झालेले आहे. थंड झाल्यावर हलके घट्ट होते, त्यासाठी हे गरमागरमच पिऊन घ्यायचे आहे. आपण टेस्ट करून पाहूया. चवीलाही एकदम मस्त असे झालेले आहे आणि गरमागरम पिला एकदम टेस्टी लागत आहे. यामध्ये सुंठ पावडर घातलेली आहे, त्यामुळे याचा स्वाद खूप छान लागत आहे. तर ही होती आपली आजची पारंपरिक पद्धतीने हुलगे भाजून त्याचं माडगं बनवण्याची रेसिपी. थंडीच्या दिवसामध्ये एकदम पौष्टिक आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे एकदा नक्की बनवून पहा. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा टेस्टी, स्वादिष्ट आणि मस्त अशा रेसिपींसोबत.